सोलापूरकरांना जातो, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक कामगाराला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक तरुणाला हा श्रेय जातो। आणि आम्हाला खात्री होती, कारण का जो रोष भाजपच्या विरोधात होता तो मला असं वाटतं मतदारांनी तो बॅलेटवर दाखवला, इलेक्शनच्या मतदानाच्या वेळेस दाखवला। आणि मला कोणीतरी फोन केलेला मध्ये आणि ते म्हणाले, ताई काळजी करू नका, शांततेत क्रांती घडली। आणि नेमकं तेच झालं। कोणी त्याचा काही गाजावाजा न करता लोकांनी शांततेत क्रांती घडवली। आणि तुम्ही बघता की देशभरात पूर्ण एक्झिट पोल सगळे चुकीचे ठरले आणि देशभरात इंडिया आघाडीने लीड घेतला। हा एकंदरीत मोदी सरकार आणि बीजेपीच्या विरोधातला रोष हा लोकांनी बॅलेटच्या माध्यमातून दाखवला। मी सोलापूरकरांचे मनापासून आभार मानते आणि मला त्यांची सेवा करण्याची एवढी मोठी संधी दिली। खरं तर मी वाट पाहत होती की मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, दक्षिण असेल, अक्कलकोट आणि शहराचा पूर्ण भाग कधी शेतकऱ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळते। कारण का जिथे जिथे मी गेली तिथे मला प्रतिसाद मिळाला। लोक 43 डिग्रीमध्ये पण बाहेर येऊन त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला आले। आणि आता त्यांची सेवा करण्याची संधी जर मला मिळाली आहे तर ते मी माझं अहोभाग्य समजते। आणि माझे जे 5 वचनं होते, पहिलं वचन की सोलापूरला दुष्काळमुक्त सगळीकडे पाणी देणं हा माझं पहिला वचन, त्याच्यासाठी आता मी 100% कामाला लागेन। आणि आरक्षणाचा देखील आवाज मला लोकसभेपर्यंत घेऊन जायचा। की वचपा हा शब्द मला नाही वापरायचा आहे, की ती आमची संस्कृती नाही आहे। पण लोकांनी मला असं वाटतं मागच्या वेळेस VBA असल्यामुळे तो पराभव झाला, तो पराभव नाही आहे शिंदे साहेबांचा। पण आता लोक थकली होती। 10 वर्ष जो अन्याय झाला होता, महागाई असेल, पाणी असेल, GST असेल, दुधाचे दर, कांदा निर्यात, हे सगळ्या गोष्टीचे वैतागलेले आणि त्यांना कुठेतरी बदलाव पाहिजे होता। आणि 100% त्यांचं मतदान मी वाया जाऊ देणार नाहीये आणि त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचा मी 100% प्रयत्न करेन। नक्कीच भाजपनी शेवटपर्यंत सगळे प्रयत्न केले, पण ते कुठेही त्यांना त्या ठिकाणी यश मिळू शकले नाही। कारण का लोक आता खूप हुशार झालेत हे कळतं। तुम्ही कितीही लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा सोलापूरकरांना प्रयत्न केला सोलापूरकरांमध्ये, पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे 4 हुतात्म्याचं शहर आहे आणि कधीही आम्ही तुटू शकत नाही। आम्ही एकत्र एक राहणार, शेवटपर्यंत एक राहणार आणि आम्ही कामाला महत्त्व देणार 100%। आणि त्या पूर्णपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करीन। मी पुन्हा एकदा समस्त सगळ्या सोलापूरकरांचे मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, शहर, मध्य, उत्तर सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि मी आपल्या सेवेसाठी 24 तास हजर आहे। मी हा सुंदर क्षण माझ्या आयुष्यातला कधीच विसरू शकणार नाही।